नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आयुष्यात घडलेल्या त्यांच्या लहान मोठ्या सर्वच गोष्टींवरती त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा अभ्यास आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट म्हणजे त्यांच्या प्राथमिक आयुष्य आणि त्यांचं शिक्षणादरम्यान त्यांना करावा लागलेला संपूर्ण संघर्ष आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतरचं त्यांचं सामाजिक आयुष्य आणि शैक्षणिक चळवळीत त्यांनी कशा प्रकारे सहभाग घेतला आणि त्या शैक्षणिक चळवळीतून त्यांना मिळालेलं यश आणि त्याच्या मागचा अनुभव आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर त्यांचं राजकीय आणि कायदेशीर कार्य त्यांनी काय काय केलं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार. त्यानंतर त्यांना पुरस्कार कोणते मिळाले, त्यांच्या वाचनाबद्दल तर त्यांचं मत काय होतं आणि त्यांच्या वाचनात कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होता याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण यामध्ये बघणार. त्याचबरोबर आपण सर्व भारतीय असू द्या किंवा जगभरात असू द्या, ज्या गोष्टीमुळे बाबासाहेबांना ओळखलं जातं ते म्हणजे आपल्या भारताचं संविधान. या संविधानामध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीचा उल्लेख केला आहे, त्याचबरोबर हे संविधान काय एवढं महत्त्वपूर्ण आहे, या सगळ्यांचाच अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता आपण सुरू करूया बाबासाहेबांच्या जी प्राथमिक शिक्षण आहे आणि त्यांच्या प्राथमिक आयुष्याबद्दलची थोडक्यात माहिती. तर त्यांचं जे जन्म आहे हा मध्य प्रदेशमधल्या महू येथे झाला. 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म महूत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी संगपाळ आणि आईचे नाव भीमाबाई. रामजी संगपाळ हे जे संपूर्ण कुटुंब आहे हे मुळातलं सातारा जिल्ह्यातलं, पण रामजी संगपाळ यांना सैनिकी पेशात नोकरी लागल्यानं त्यांना महू येथे ट्रान्सफर करण्यात आला आणि तिथंच ते रुजू झाले. पण 1893 साली ते निवृत्ती झाले आणि निवृत्ती झाल्यानंतर ते आपल्या सहकुटुंबासह साताऱ्याला राहिलेले. साताऱ्यामध्ये प्राथमिक शिक्षण 5वी ते 7वी पर्यंत साहेबांचं शिक्षण हे साताऱ्यामध्ये झालं. त्यानंतर 6 वर्षाचे अवघे साहेब असतानाच त्यांच्या आई वारल्या. त्यानंतर त्यांच्या तिथं सगळ्यात आवडते शिक्षक म्हणजे आंबवडेकर शिक्षक आणि याच आंबवडेकर शिक्षकांनी आपल्या सगळ्यात आवडत्या विद्यार्थ्याला म्हणजे साहेबांना आपलंच आडनाव दिलं आणि याच आडनावावरून संगपाळचं आंबवडेकर झालं आणि याच आंबवडेकरांना पुढं आंबेडकर असं म्हटलं जावं लागलं. म्हणून आज आपण बाबासाहेब संगपाळ न ओळखता आपण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतो. बाबासाहेब अवघे 6 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी म्हणजे रामजी संगपाळांनी त्यांना शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं. त्यांचं शिक्षण मुंबईच्या प्रसिद्ध एल्फिन्स्टन हायस्कूलला करण्यात आलं. तिथंच त्यांची मॅट्रिक 1907 साली झाली. 17व्या वर्षी त्यांचे लग्न दापोलीच्या रमाईशी सोबत झालं. या रमाईंनी त्यांना आयुष्यभर जीवनसाथी म्हणून अतिशय चांगली साथ दिली, पण मध्येच एका प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. त्या निधनानंतर त्यांनी दुसरं लग्न 15 एप्रिल 1948 रोजी दिल्ली ते त्यांच्या राहत्या निवासस्थानी केलं. कारण शरीराची जी धावपळ होत होती यातून त्यांना अनेक शरीराच्या व्याधी झाल्या होत्या. यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी एक घरातील महत्त्वपूर्ण व्यक्तीचा हातभार हवा होता. यासाठी त्यांनी दुसरं लग्न केलं, ते केलं शारदा कबीर यांच्यासोबत. त्यांना माई किंवा माईसाहेब असं म्हणत त्यांचं नवी दिल्ली येथे आताच 2003 साली 29 मेला त्यांचं निधन झालं. त्यानंतर साहेबांच्या शिक्षणाबद्दलचं आपण थोडीफार माहिती मिळवूया. श्री केळुस्कर बडोद्याचे महाराज. आता हे केळुस्कर कोण होते? ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईला राहायला गेले होते ते एका उद्यानात दिवसभर अभ्यासासाठी बसत. तिथंच त्यांची श्री केळुस्करांशी ओळख झाली. केळुस्कर हे सद्ग्रस्त होते. त्यांचे आणि साहेबांचे सतत एखाद्या विषयावरती गहन असं चर्चा व्हायची. या चर्चासत्रात या केळुस्करांच्या लक्षात आलं की बाबासाहेब हे प्रगल्भ बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत आणि यांच्या शिक्षणासाठी खरंच खर्च किंवा यांच्या शिक्षणासाठी कोणता तर हातभार लावला पाहिजे. म्हणून त्यांनी जे बडोद्याचे सयाजी गायकवाड आहेत यांच्याकडे 20 रुपये शिष्यवृत्ती मिळवून दिली. म्हणजे बाबासाहेबांना त्यावेळेस 20 रुपये शिष्यवृत्ती ही केळुस्करांनी महाराजा सयाजी यांच्याकडून मिळवून दिली. त्यानंतर 1912 मध्ये ते BA झाले. बडोदा रियासतीतच त्यांना सेनेमध्ये लेफ्टनंट पदावर नोकरी मिळाली. ज्याप्रमाणे सयाजी गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली, त्याचबरोबर आपल्याच सेनेत त्यांना लेफ्टनंट या पदावरतीही त्यांनी घेतलं. नोकरीत रुजू होऊन 15 दिवस झाले आणि इकडे वडिलांच्या आजारपणाची तार आली. म्हणजे साहेब ज्या वेळेस त्या नोकरीवरती रुजू झाले त्यानंतर फक्त 15 दिवसात मुंबईहून त्यांना तार आली की त्यांचे वडील आजार आहेत आणि त्याच वेळेस 1913 मध्ये त्यांचा मृत्यूही झाला. त्याच वेळेस शिक्षणाचा कुठेतरी खंड पडत होता. पुढचं शिक्षणही साहेबांना घ्यायचं होतं. अशा वेळेस त्यांनी बडोद्याच्या महाराजांना असं विनवणी केली की मला परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून द्या. त्यांच्या कानावर आलं होतं की बडोद्याचे महाराज हे परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतात आणि 12 जुलै 1913 रोजी त्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्क येथे पुढच्या शिक्षणासाठी गेले. देशातील असा पहिला विद्यार्थी असेल की अतिशय मागासवर्गीय समाजातून पुढे येऊन एवढ्या लांबवर बाहेरच्या देशासाठी परदेशासाठी शिक्षणाला गेलेले असं साहेब पहिले होते. ज्यावेळेस ते न्यूयॉर्कला MA साठी गेले होते त्याच वेळेस 1915 साली त्यांनी MA चा
पहिला प्रबंध लिहिला एन्सेट इंडियन कॉमर्स, प्राचीन भारतीय वाणिज्य. हा प्रबंध त्यांनी MSc सादर केला. त्यानंतर कोलंबियात त्यांनी PhD साठी अप्लाय केलं आणि या PhDच्या वर्षाचा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रबंध होता तो होता द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. ब्रिटिश भारतातील प्राचीन वित्त संस्थेचा विकास असा हा प्रबंध त्यांनी PhD साठी मांडला. कोलंबिया विद्यापीठातून त्यांना डॉक्टरेट पहिली पदवी मिळाली. अशी पहिले भारतीय दलित व्यक्ती होती ज्यांना कोलंबियातून डॉक्टरेट ही पदवी मिळाली. शिष्यवृत्तीचा त्यांचा कालावधी संपला. या कालावधीनंतर त्याने परत भारतात आले. भारतात आल्यानंतर बडोदामध्ये ते फौजी सचिवाच्या पदावरती नियुक्त झाले आणि तिथं त्यांनी नोकरी सुरू केली. पण काहीच कालावधीत त्या नोकरीमध्ये त्यांना काहीसा प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांनी परत ती नोकरी सोडून परत मुंबईला गेले. मुंबईला आल्यानंतर ते परत कोल्हापूरच्या आपले जे छत्रपती शाहू महाराज आहेत यांना भेटले. 1920 साली ते इंग्लंडला परत गेले बॅरिस्टर शिक्षण पूर्ण करण्यासाठी. त्यांनी 3 महिने जर्मनीमध्ये राहून विश्वविद्यालयात अर्थशास्त्राचेही शिक्षण घेतले होते. नोव्हेंबर 1918 मध्ये 450 रुपयाच्या पगारावर सेंडनहॅम कॉलेजमध्ये ते प्रोफेसर म्हणूनही काही दिवस काम करत होते. यानंतर आपण बाबासाहेबांच्या एकूण शिक्षणाचा जो आढावा आहे तो थोडक्यात घेऊया की बाबासाहेबांनी नक्की शिक्षण कोणत्या कोणत्या क्षेत्रात आणि काय काय पूर्ण केलं याच्याबद्दलची माहिती घेऊया. अमेरिकेतलं त्याचं शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षण तर बघितलं की त्यांचं साताऱ्यातून शिक्षण प्राथमिक सुरू झालं. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या महाविद्यालयात शिक्षण घेतलं. त्यानंतर अमेरिकेतलं जे त्यांचं शिक्षण आहे ते 1913 ते 1917च्या या 4 वर्षाच्या कालावधीत ते अमेरिकेत शिक्षणासाठी होतं. त्यांची कोलंबिया जी न्यूयॉर्क मधली युनिव्हर्सिटी आहे तिथं त्यांनी पहिली MA आणि PhD ची पहिली पदवी MA साठी मास्टर ऑफ आर्ट्स मध्ये जी पहिली पदवी आहे त्यांनी ती न्यूयॉर्क मध्येच घेतली. त्यानंतर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मधली डॉक्टरेट ही त्यांनी कोलंबियामध्येच घेतली. यात त्यांचे मुख्य विषय होते अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र. MA साठीचा आणि PhD साठीचा जो प्रबंध आहे असे दोन्ही प्रबंध आज त्यांचे जगविख्यात आहेत. आजही ते गुगलवरती तुम्हाला उपलब्ध आहेत. कधीतरी जाऊन या दोन्ही प्रबंधकाचा अभ्यास करा, याचं वाचन करा. मग तुम्हाला लक्षात येईल की बाबासाहेबांचं नक्की वाचन किती होतं आणि त्याच्या मागं त्यांचा अभ्यास किती होता. त्याचबरोबर त्यांचं इंग्लंडमधलं जे शिक्षण आहे ते 1916 ते 1923 साली झालं. DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स, तिथं अर्थशास्त्रामध्ये त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स केलं. त्यानंतर बॅरिस्टर इन लॉ, कायद्याचाही अभ्यास त्यांनी इंग्लंडमध्येच केला. कायद्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्येच DSc साठीचा जो पहिला प्रबंध लिहिला तो होता द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. या प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचं हे एक पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल एवढा अभ्यास बाबासाहेबांनी केला होता की हे पुस्तक जर तुम्ही बघाल तर या पुस्तकाच्या शेवटी ग्रंथसूची दिली की हे पुस्तक लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी किती ग्रंथाचा अभ्यास केलाय. तर हे एकूण जर बघितले 96 असे जगविख्यात ग्रंथ आहेत ज्याचा आधार घेऊन, ज्याचा पूर्णपणे अभ्यास करून रुपयाचा प्रश्न हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाबद्दल एक गोष्ट आहे जी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस डॉक्टर वेल्ची यांनी आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक कॉन्फरन्स भरवली होती, या कॉन्फरन्समध्ये जगविख्यात असे इकॉनॉमिकचे प्रोफेसर आले होते. त्यांनी प्रत्येकाने आपापली मतं व्यक्त केली. मतं व्यक्त केल्यानंतर आपल्या भारतातून गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस शेवटची वेळ आली त्यावेळी डॉक्टर वेल्ची त्यांना जाताना टोमण्याने म्हणाले की आता हे सगळे जगविख्यात एवढे प्रसिद्ध व्यक्ती, एवढे बुद्धिमान व्यक्तीने आपापलं मत व्यक्त केलंय, आता तुम्ही असं भारतीय एका प्राचीन अशा देशातून आलाय, तुम्ही आता काय मत व्यक्त करणार. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं आतापर्यंत आपापली मतं व्यक्त केली ती सर्वजण माझ्या पुस्तकातली आहेत. म्हणजेच हेच पुस्तक, ज्या पुस्तकातली मतं ह्या सगळ्या वैज्ञानिकांनी, सगळ्या संशोधकांनी, सगळ्या प्राध्यापकांनी व्यक्त केली ती, आणि त्या पुस्तकाचा मी अर्धाच भाग आतापर्यंत लिहिलाय. अजून जे पुढचा राहिलाय तो अजून मी पूर्ण करणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जेवढं त्यांनी सांगितलंय हे फक्त अर्धच होतं. या पुस्तकाचा पूर्ण लेखक मी आहे. हे ज्यावेळेस डॉक्टर वेल्ची यांना समजलं त्यावेळेस त्यांनी आदराने त्यांच्यापुढे मान झुकवली आणि त्यांना पुढच्या इकॉनॉमिकच्या संपूर्ण सर्वेमध्ये आणि पूर्ण समितीमध्येच बाबासाहेबांची निवड केली. अतिशय छान पुस्तक आहे. कधीतरी तुम्ही ते नक्की वाचा. माझं पूर्ण वाचून झालंय. तुम्हाला वाचल्यानंतर ते लक्षात येईल. यानंतर बाबासाहेबांचं जे पुढचं शिक्षण आहे ते जर्मनीत झालं. ते डॉक्टर बॉन विद्यापीठात जर्मनी येते. त्यांनी पुढील संशोधनासाठी जर्मनीत प्रवेश घेतला. पण आर्थिक परिस्थिती कुठेतरी नाजूक होती, कारण इन्कम सोर्स त्यावेळेस काहीच नव्हता. त्यामुळे त्यांना ते शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. त्यानंतर बाबासाहेबांची जी हे सगळं शिक्षण चालू असतानाच बाबासाहेबांच्या मनात कुठेतरी एक सामाजिक चळवळ, कुठेतरी एक सामाजिक भावना जागृत झाली होती. आणि ह्याच सामाजिक भावनेतून त्यांनी पुढं सामाजिक चळवळ आणि शैक्षणिक चळवळ कशी चालवली हे बघूया आपण. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत आणि परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर समाजासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला.
त्यांचं झालेलं शिक्षण याचा पूर्णपणे वापर त्यांनी राज्यघटनेसाठी केला। शिक्षण पूर्ण करून ते 1917 मध्ये भारतात परतल्यावर बडोदा संस्थानिकात त्यांनी सैन्य खात्यात वित्तीय सल्लागार म्हणूनही काही दिवस नोकरी केली होती। त्यानंतर मुंबईत त्यांनी पहिलं साप्ताहिक सुरू केलं होतं मूकनायक। आता सामाजिक चळवळ त्यांची कुठंतरी अतिशय अग्रेसिव्ह होती, मनात कुठंतरी समाजाविषयीची एक भावना त्यांच्या मनात होती आणि हेच भावना त्यांनी आपल्या शब्दातून मांडण्यासाठी त्यांनी मूकनायक हे साप्ताहिक चालू केलं। अस्पृश्य समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मूकनायक या वृत्तपत्राची त्यांनी स्थापना केली। यामुळे दलित आणि मागासवर्गीयांचे प्रश्न चर्चेत आले। मागासवर्गीयांचे प्रश्न त्यांनी या वृत्तपत्रात मांडले। त्यानंतर त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा घेतली 1924 साली। अस्पृश्यांसाठी शिक्षण आणि हक्कासाठी लढा देण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली। दलित विद्यार्थ्यांसाठी शाळा, वसतिगृह आणि वाचनालय सुरू केली, कारण त्यांना शिक्षण घेताना ज्या ज्या अडचणी आल्या होत्या त्या येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांना होऊ नयेत म्हणून त्यांनी वाचनालय सुरू केली, वसतिगृह सुरू केली, अनेक शाळा सुरू केल्या। अशा अनेक सामाजिक चळवळी बाबासाहेबांनी त्यावेळेस चालवली। सगळ्यात महत्त्वाचा महाडचा सत्याग्रह त्यांनी केला। अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला। यामुळे भारतातील पहिला सामाजिक हक्काचा लढा म्हणून तो ओळखला गेला। नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश 1930 साली अस्पृश्यांना मंदिर प्रवेश बंदी होती। नाशिक ते त्यांनी पहिल्यांदा काळाराम मंदिरात सत्याग्रह करून त्यांनी अस्पृश्यांना मंदिरमध्ये जाण्याची परमिशन मिळवून दिली। यानंतर बाबासाहेबांच्या शिक्षणानंतरचे जे आयुष्य आहे हे सामाजिक चळवळी तर झालंच, पण त्याचबरोबर राजकीय आणि कायदेशीर कार्यही त्यांनी बरंच केलं। यामध्ये त्यांनी गोलमेज परिषदेत 1930 आणि 32च्या दोन्ही गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब उपस्थित होते। ब्रिटिश सरकारने लंडन येथे भारताच्या भविष्यासाठी गोलमेज परिषदा घेतल्या। बाबासाहेब हे दलितांचे प्रमुख प्रतिनिधी म्हणून यामध्ये सहभागी झाले। पृथक मतदारसंघासाठी लढा दिला, पण गांधीजींच्या विरोधामुळे पुन्हा करार 1932 करावा लागला। म्हणजे 30 साली त्यांनी जो लढा दिला तो त्यांना परत घ्यावा लागला आणि त्यानंतर परत त्यांनी 32 साली परत हा करार केला। त्यानंतर इंडिपेंडंट लेबर पार्टी त्यांनी पहिली पॉलिटिकल पार्टी रजिस्टर केली 1936 साली, ती होती इंडिपेंडंट लेबर पार्टी। समाजवादी विचारांवर आधारित इंडिपेंडंट लेबर पार्टीची त्यांनी स्थापना केली। कामगार, शेतकरी आणि दलितांच्या हक्कासाठी संघर्ष केला। त्यानंतर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या देशाचं संविधान 1947 ते 1950च्या दरम्यान त्यांनी आपल्या देशाचे संविधान लिहिलं। 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष झाले। त्यानंतर भारतीय राजघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांना महत्त्वपूर्ण तत्व आपल्या संविधानात देऊन आपलं संविधान पूर्ण केलं। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधानाचे अंतिम आवृत्ती स्वीकारले गेले। संविधानाची निर्मिती झाली। संविधानाच्या निर्मितीनंतर त्यांनी 1956 साली बुद्ध धर्म स्वीकारला। बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी जगभर अनेक ठिकाणी बुद्ध धर्माचा प्रसार केला। त्याच वर्षी म्हणजे ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला त्याच वर्षी शरीराने अतिशय दुर्बल असे झालेले बाबासाहेब त्यांच्या राहत्या गणी दिल्लीमध्येच त्यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं। म्हणून आजही 6 डिसेंबर 1956 या दिवसाला महानिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो। यानंतर बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द बघितली आपण, त्यानंतर सामाजिक कारकीर्द बघितली, त्यानंतर त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली आणि त्या शिक्षणासाठी लागलेला त्यांचा संघर्ष आपण पाहिला। यानंतर आपण बाबासाहेबांना जे पुरस्कार मिळाले त्यांना मरणोत्तर भारतरत्न 1990 साली देण्यात आला। 14 एप्रिल 1990 याच दिवशी त्यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला। मरणोत्तर भारतरत्न तर आपल्या देशाने दिलाच, पण त्याचबरोबर जागतिक लेव्हललाही बाबासाहेबांची फार मोठी कीर्ती आहे। जिथं त्यांनी शिक्षण घेतलं कोलंबिया विद्यापीठात, त्या कोलंबिया विद्यापीठात आजही एक पाटी लावलेली आहे की आमच्या विद्यापीठाचा सगळ्यात महान विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा नावाची आजही या कोलंबिया विद्यापीठात एक पाटी लावलेली आहे। तर असा सन्मान कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केला। त्यानंतर लंडन ऑफ इकॉनॉमिक इथं त्यांची DSc झाली 1923 साली। त्यानंतर शोध प्रबंधासाठी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज ह्यावरती ज्यावेळेस त्यांनी पुस्तक लिहिलं इथेही त्यांचा फार मोठा सन्मान करण्यात आला। संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे UN ने त्यांचा मानवाधिकार पुरस्कार केला मरणोत्तर 2016 साली। युनेस्कोने जगातील सर्वात न्यायतज्ञ म्हणून त्यांचा सन्मान केला 1950 साली। बुद्ध जगातील बोधिसत्व आणि बुद्ध ही पदवी 1956 साली आंतरराष्ट्रीय बुद्ध परिषद म्यानमारमध्ये येथे झाल्या आंतरराष्ट्रीय बुद्ध परिषदेत त्यांना बुद्ध ही पदवी देण्यात आली। बोधिसत्व म्हणजे बौद्ध धर्मातील सगळ्यात महान प्रचारक म्हणून त्यांना बुद्ध पदवी देण्यात आली। त्यांच्या प्रसारासाठी त्यांचे योगदान होतं। 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी 5 लाख अनुयायांसह बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती।
ही दीक्षा कुठे घेतली होती? त्यांनी नागपूरमध्ये. आता नागपूरमध्ये घेण्यामागे एक कथा आहे. त्याने बाबासाहेबांना असं बऱ्याच जागी विचारलं गेलं, तुम्ही जे धर्म स्वीकारण्याचं कार्य आहे हे तुम्ही नागपूरमध्येच का घेतलं? तर यावरती त्यांनी एक लेख लिहिला होता. तो लेख माझ्या वाचनात आला. बाबासाहेब असं म्हणतात की नागपूर ही नाग लोकांची भूमी आहे. नाग लोक कोण? ज्यांचं संरक्षण हे ऋषी वसिष्ठांनी केलं होतं आणि याच नाग लोकांचा एक वंशज या नागपुरात राहत होता. याच नागपुरापासून जवळूनच नाग नदी वाहते. आणि मला वाटतं की हे जे सर्व दलित समाजाचे आहेत किंवा हे जे संपूर्ण बौद्ध समाजाची लोक आहेत हे कुठेतरी नाग लोकांशी साधर्म्य ठेवणारे आहेत. म्हणून मी कुठेतरी ही बुद्ध धर्माची दीक्षा आहे ही नागपूरमध्ये घेत आहे. काही पत्रकारांनी त्यांना हाही प्रश्न विचारला होता की केवळ RSSचं मुख्यालय हे नागपूरमध्ये आहे म्हणून तुम्ही धम्मदीक्षा ही नागपूरमध्ये घेताय का? तर त्यावेळेस त्यांनी हसत हसत हे असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेत. काही विद्यापीठांनाही त्यांची नावं देण्यात आलेत. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे औरंगाबादला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं ओपन युनिव्हर्सिटी आहे गुजरातला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्रामध्ये. महत्त्वाचं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं सगळं असूनही, एवढं नाव लौकिक कमवूनही त्यांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, माझ्या नावाने नाही तर माझ्या कार्याने मला ओळखा. माझं कार्य हे माझं काम आहे आणि माझं नाव हे माझं कार्य आहे हे केवळ असे सांगणारे एकमेव बाबासाहेब होते. अशा बाबासाहेबांच्या वाचनाबद्दलचा काय संदर्भ आहे तो मला मिळाला तो तुम्हाला मी सांगतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की वाचन हा माझा श्वास आहे. बाबासाहेबांनी राजगृह, मुंबईमध्ये असलेलं त्यांचं घराचं नाव आहे राजगृह, या ठिकाणी जवळजवळ 50,000हून अधिक पुस्तकं जमवली होती. जगभरातली वेगवेगळी पुस्तकं, 50,000पेक्षा जास्त पुस्तकं त्यांच्या जवळ होती. त्यावेळेस अशा खंडातलं सगळ्यात मोठी खाजगी वाचनालय हे बाबासाहेबांचं होतं. धर्म, इतिहास, तत्वज्ञान, समाजशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, साहित्य अशा अनेक विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं. अशा अनेक विषयावर त्यांचं वाचन होतं. ज्यावेळेस ते संसदेत जात होते, संसदेतला थोडाफार मिळालेला वेळही ते संसदेतल्या वाचनालयात घालवत. असं म्हणतात की संसदेत असलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व पुस्तकांपैकी 75% पुस्तकं बाबासाहेबांनी वाचून पूर्ण केली होती. म्हणजे वाचनासाठी एवढा वेडा असलेला व्यक्ती जगात एकमेव असतील ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैयक्तिक ग्रंथालय आता मुंबई विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब अभ्यास केंद्रात जतन केले आहे. राजगृह येथे अजूनही त्यांची काही दुर्मिळ पुस्तकं उपलब्ध आहेत. काही पुस्तकं आजही राजगृहात आहेत, पण त्यांची पुस्तकं बऱ्यापैकी सर्वसामान्य इतर मुलांना वाचनासाठी खुली करून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठाच्या अभ्यासगृह केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत. यानंतर बाबासाहेबांचं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व जे सर्वसामान्य इतरांना दिसून आलं ते म्हणजे संविधानातून. आपण आपल्या देशाचे शिल्पकार म्हणतो बाबासाहेबांना. ते कशासाठी म्हणतो, या संविधानाचं काय महत्त्व आहे हे आपण बघूया. तर संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही तर सामाजिक क्रांतीचे ते साधक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. 9 डिसेंबर 1946ला भारतीय संविधानाची जी पहिली सभा आहे ही स्थापन करण्यात आली. त्यानंतर 19 ऑगस्ट 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला संविधानाचा मसुदा तयार करून तो स्वीकृत झाला. 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान लागू झाले आणि भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जाऊ लागला. या संविधानामध्ये अनेक लोकांची निवड करण्यात आली होती, पण सर्वस्वी भार आपल्या खांद्यावरती घेऊन बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा पूर्ण तयार करून त्याचा कच्चा ड्राफ्ट संसदेसमोर मांडून त्याला मंजुरी मिळवून परत पक्क पूर्ण संविधान हे फक्त एकट्या बाबासाहेबांनीच पूर्ण केलं. त्यांच्यासोबत अनेक समितीत लोक होती, पण खरा आधार तेही लोक म्हणतात की बाबासाहेबांचाच आहे. त्यानंतर संविधानाची महत्त्वाची मूल्य होती समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता आणि न्याय. यावरती सगळ्यात महत्त्वाचं संविधान आपलं आधारलेलं आहे. भारतीय संविधानाचे प्रमुख वैशिष्ट्य काय, सगळ्यात मोठे लिखित असं एकमेव संविधान म्हणजे आपलं भारतीय संविधान आहे. मूळ संविधानात 395 कलम आहेत, 22 भाग आहेत आणि 8 अनुसूच्या आहेत. तर आजच्या घडीला यामध्ये बदल करून जवळजवळ 480हून अधिक दुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे की संविधान जे आहे हे लिखित स्वरूपाचे आहे, येत्या काळानुसार ते बदलूही शकतं. यात तुम्ही येत्या काळानुसार काळानुरूप बदल करत राहा. त्याला जसे कायदे हवेत परिस्थितीनुसार तसं तुम्ही करू शकता असं प्रावधानही बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलं होतं. अशा प्रकारे आपण बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनगाथा समजून घेतली. आतापर्यंत बाबासाहेबांना एका ठराविक समाजासाठीच अडकून ठेवलं होतं, पण बाबासाहेब हे एका समाजासाठी, एका धर्मासाठी किंवा एका देशासाठी लिमिटेड असं व्यक्तिमत्व नाही, तर ते जगविख्यात
असं व्यक्तिमत्व आहे बाबासाहेब हे सर्वांचे आहेत. मला वाटतं की तुम्ही बाबासाहेबांचा अभ्यास करावा, त्यांना वाचावं. बाबासाहेब नेहमी म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजकालच्या लोकांनी हे सगळं सोडून संघटित व्हा आणि संघर्ष करा एवढंच डोक्यात घेऊन शिक्षणाला कुठेतरी लांब केलंय आणि बाबासाहेबांच्या कोणत्याही मूल्यावरती किंवा तत्वांवरती आजकालची लोक चालताना दिसत नाहीत असं मला वाटतं. तुम्ही शिक्षण घ्यावं, बाबासाहेबांच्या विचारांवरती चालावं. शिक्षण घेऊन व्यक्ती घडतो. नेहमी बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो डरकाळेलच. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका.